चला तर मंडळी, आपण इथे गवार बटाट्याची सुकी भाजी बनवायला सुरुवात करू. इथे मी गवार बटाटा असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एकदम कमी साहित्य घेतलेले आहे. ही भाजी आपण डब्यासाठी बनवणार आहे. तर इथे मी फक्त 2 मध्यम आकाराचे कांदे आणि लसूण चिरून घेतलेले आहे. आता इथे मी जाड तळीची कढई घेतलेली आहे, कारण ही भाजी मी पाण्यामध्ये नाही तर फक्त वाफेवर शिजवणार आहे. 2 मोठे चमचे तेल घ्यायचे, त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं. एकदा तेल गरम झाले की मोहरी आणि लसूण फोडणीला द्यायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे, मगच लसूण घाला. मग यात चिरलेले कांदा घालून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत असं फ्राय करून घ्या. हळद घाला अर्धे चमचे. मग धुतलेली भाजी जी आहे ती ॲड करून ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करा. गवार जी आहे ना, ही फक्त वाफवलेली छान लागते. एकदा पाणी ॲड झालं की त्याची चव कळतच नाही. आता मीठ घातलेलं आहे. आता ही गवार चांगली मिक्स करून घ्या. त्याला चांगलं 15 ते 20 मिनटं असं वाफेवर शिजून घ्या. तुम्ही बघू शकता आपली भाजी आता चांगली मिक्स झालेली आहे. मी याच्यावर ढाकण ठेवलेलं आहे आणि गॅस जो आहे मी एकदम बारीक करून ह्याला 20 मिनटं अशी वाफ दिलेली आहे. आता आपण पहिलं काय चेक करूया, बटाटे शिजले आहे की नाही. इथे मी चेक करते की बटाटा शिजला आहे की नाही. हो, बटाटा चांगला शिजलेला आहे. भाजी आपली खूपच चांगली शिजलेली आहे. आता याच वेळी आपण इथे मसाले घालूया. इथे मी पहिला मालवणी मसाला घातलेला आहे. मी खूपच कमी पाऊण चमचा घातलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल तुम्ही घालू शकता. इथे मी किचन किंग घातलेलं आहे. किचन किंग माझं संपलेलं म्हणून मी ते पॅकेट यूज केलेलं आहे. आता ही भाजी जी आहे ती आपली चांगली अशी शिजलेली आहे. त्याला मी 2 मिनटं अशी परत वाफ देऊन ह्याच्यावर जे किसलेलं जे ओलं नारळ आहे त्याचा किस मी ह्याच्यावर पसरून घेतलेली आहे. आता यावेळी गॅस तुम्ही बंद करून टाका आणि ही भाजी अशी मिक्स करून घ्या. ही भाजी डब्यासाठी एकदमच छान लागते, चपातीवर किंवा भाकरीवर. माझ्या नवऱ्याला अशी ही भाजी खूपच आवडते. एकदा तुम्ही पण करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला कळवा, ठीक आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.